पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा होणार, मात्र इराणने पुन्हा एकदा एक इशारा दिला आहे की लेबनॉनवरील हल्ले थांबल्याशिवाय चर्चा होणार नाही। त्यामुळे या चर्चा होणार की नाही होणार, काय होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण तज्ञ अनिल बाम सर आहेत। सर, काय एकंदर ज्याप्रमाणे इराणने आता इशारा दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं? जेव्हा एका तीव्र लढाईनंतर सीज फायर किंवा युद्ध विरामची घोषणा होते, सुरुवातीला खूप प्रॉब्लेम्स येतात आणि हे पण काही नवीन नाही आहे। आपण इथेही पाहिलं आहे की ज्या प्रकारे वाटाघाटी झाल्या, बोललं गेलं, पाकिस्तानने डिक्लेअर केलं की तिन्ही देश तयार झाले आहेत आणि ह्याच्यामध्ये लेबनॉनवरचा हल्ला पण सामील आहे, सगळं थांबलं जाईल आणि आपण वाटाघाटी करू आणि सीज फायर लागू होईल। पण आपण पाहिलं होतं की ज्या दिवशी सीज फायर लागू केलं होतं त्या दिवशी सर्वात मोठा हल्ला इस्रायलने लेबनॉनवरती केला, साऊथ लेबनॉनवरती, आणि खूप जवळजवळ 300च्या वरती, टू बी एक्झॅक्ट 301 ठार मारले होते आणि जवळजवळ 1600 तिथले लोक जखमी झाले होते। पॉसिबली इस्रायलला माहिती होतं की आपला आता वेळ संपलेली आहे, त्यामुळे जितका आपल्याला फायदा करून घेता येईल आपल्याला करायला पाहिजे। आणि तेव्हा इराणने म्हटलं होतं की जोपर्यंत लेबनॉनवरती हल्ला थांबत नाही ही संधी आम्हाला मान्य नाही आणि आम्ही डिरेल करू आणि मग आम्हाला तुम्ही म्हणायचं नाही, कारण आम्ही प्रत्युत्तर देऊ आणि लेबनॉन आमच्याबरोबर आहे त्याचं पण थांबलं पाहिजे। आधी बोललं गेलं होतं की सगळ्यांसाठी हे लागू आहे आणि कंप्लीट सीज फायर होईल, पण नंतर इस्रायल म्हणाला की लेबनॉन आणि आमचा हा पर्सनल विषय आहे, आम्ही इराणवरती हमला नाही करणार, इराण आमच्यावर नाही करणार, इन्क्लुडिंग US। मग US पण थोडं पलटी मारलं की या युद्धविरामामध्ये लेबनॉन इस्रायलचा मेन्शन नाही आहे। जेव्हा की पाकिस्तानने क्लिअर मेन्शन केलं होतं, त्याच्यानंतर पाकिस्तानने पुन्हा म्हटलं होतं की पूर्ण युद्धविराम झाल्याशिवाय म्हणजे फायरिंग स्टॉप झाल्याशिवाय युद्धविरामची बोलणी नाही होणार। पण जसं दिसून येतं आहे ह्याला हेजिंग म्हणतात। हे थोडाफार नरेटिव्ह, थोडाफार डायलॉग, थोडंफार स्टेटमेंट दिले जातील, पण ह्या वाटाघाटी सुरू होतील। सुरू झाल्यानंतर कुठल्या दिशेने जातात आणि कोण किती कन्सेशन देतो आहे, ह्यांचे 15 पॉईंट्स आहेत, ह्यांचे 10 पॉईंट्स आहेत, दोघांनाही थोडं कम डाऊन करावं लागेल, तेव्हाच ही वाटाघाटी पुढे जाईल आणि पर्मनंट पीस तिथे येऊ शकतं। आणि एक आणखीन सकारात्मक गोष्ट अशी आहे की सध्या हल्ले थांबलेले आहेत आणि इस्रायलने म्हटलं आहे की आम्ही लेबनॉन बरोबर डायरेक्ट वार्ता करणार आहोत आणि ही वार्ता लवकरच वॉशिंग्टनमध्ये सुरू होणार आहे आणि ह्याचा दुजोरा लेबनॉनच्या प्राईम मिनिस्टरनी पण दिलेला आहे। सर, दुसरं असं आहे की इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा व्हावी यासाठी पाकिस्तान उतावळा झालेला आहे। JD व्हान्स त्या ठिकाणी येणार आहे, तर 10,000 सुरक्षा रक्षकाची एक किल्लाबंदी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे सगळं कसं बघता? पाकिस्तानचं काही नवीन शोधता? इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन आहे नेक्स्ट 2 दिवससाठी आणि तिथे खूप सिक्युरिटी डिप्लॉईड आहे आणि कंप्लीट सिक्युरिटी USचं पण आलेलं आहे। असंही म्हटलं जात होतं की सिक्युरिटी कारणामुळे JD व्हान्स यांचे जे डेप्टी प्रेसिडेंट आहेत, ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत, ते येणार नाही आहेत। पण आता सध्या कळलं आहे की जे मेन 3 त्यांचे लोक आहेत, JD व्हान्स, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरार्ड कुशनर, हे तिघंही येणार आहेत आणि उद्या शनिवारी, आज पोचणार आहेत ते आणि उद्या शनिवारी वाटाघाटी होतील आणि आपण सगळे उम्मीद करू शकतो की या वाटाघाटी पुढे जातील, त्याच्यामुळे पर्मनंट पीस त्या एरियामध्ये येईल। आता आपल्याला कळेल जेव्हा वाटाघाटी सुरू होतील आणि इनपुट्स बाहेर येतील। पण पाकिस्तानने ज्या प्रमाणे त्या ठिकाणी किल्लेबंदी केली आहे, कारण असं सांगितलं जातं सुरक्षेच्या कारणामुळे JD व्हान्स त्या ठिकाणी येणार नाही, त्यामुळे पाकिस्तानने हे सगळं केलं असं? पाकिस्तानसाठी आता प्रेस्टिज पॉईंट झाला आहे। त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन त्यांच्या थ्रू पाकिस्तानला एक ॲक्च्युली मोहरा बनवला आहे USनी, कारण USला म्हणता येत नाही की आम्हाला सीज फायर हवं आहे। सीज फायर तर हवं आहे, स्टेटमेंट पण येते। पीट हेग्सेथनी म्हटलं होतं की इराण आमच्याकडे भीक मागत आला की आम्हाला सीज फायर हवं आहे, असं काही झालेलं नाही आहे। शेवटी अमेरिकेने पाकिस्तानच्या थ्रू आणि त्यांच्याबरोबर इजिप्तने कारवाई केली होती, त्यांच्याबरोबर तुर्की होतं आणि काही प्रमाणात, छोट्या प्रमाणात सौदी अरेबियाने पण हिस्सा घेतला होता, पण पाकिस्तानने इनिशिएटिव्ह घेतला आहे। त्याच्यामुळे ही सीज फायरची बोलणी, वाटाघाटी होणं खूप जरुरी आहे आणि पाकिस्तान पूर्ण प्रयत्न करतो आहे की निर्विरोध किंवा विदाऊट एनी इन्सिडन्स ही वार्ताघात झाला पाहिजे आणि जर का सिक्युरिटी ब्रीच झाला
तर मग पूर्ण पाकिस्तानची नाचक्की होईल आणि पूर्ण जगामध्ये त्याची थुथू होईल. नक्कीच पाकिस्तानची नाचक्की होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी किल्लेबंदी जी केली जात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.